आज मी तुम्हाला कॅम्प्युटर इंजिनिअरिंग याविषयी संपूर्ण माहिती करून देणार आहे. कॅम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे मराठीमध्ये त्या संगणक अभियांत्रिकी असे म्हटले जाते. कॅम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे संगणक प्रणाली डिझाईन करणे आणि विकसित करणे. या शाखेमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीचा समावेश होतो. संगणक अभियंते सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्क प्रणाली डिझाईन करतात आणि विकसित करतात. तसेच ते प्रणालीचे विश्लेषण आणि सुधारणा देखील करतात. आता या संगणक अभियांत्रिकीचे मुख्य क्षेत्र तर हार्डवेअर. यात संगणक घटक, चिप्स, सर्किट आणि इतर भौतिक उपकरणे यांचा समावेश होतो. तर सॉफ्टवेअर, तर यामध्ये प्रोग्रामिंग भाषा, अल्गो सिस्टम, डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टीम यांचा समावेश होतो. त्यानंतर आहे नेटवर्क. तर यामध्ये संगणक नेटवर्क, इंटरनेट आणि कम्युनिकेशन प्रणाली यांचा समावेश होतो. त्यानंतर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर यामध्ये मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि इतर संबंधित तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. आता संगणक अभियांत्रिकीमध्ये शिक्षण. तर संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी पदवी, BTS, BE, पदवीधर म्हणजेच MTech, MS आणि म्हणजे डॉक्टरेट म्हणजेच PhD, आपण काय म्हणतो PhD असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रणाली, प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम, डेटाबेस आणि नेटवर्क यासारख्या विविध विषयाचे ज्ञान दिले जाते. आता संगणक अभियंत्यासाठी नोकरी. संगणक अभियंता म्हणजेच कॅम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी नोकरी कुठे उपलब्ध आहे. तर संगणक अभियंत्यासाठी विविध क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत, जसे की सॉफ्टवेअर विकास, हार्डवेअर डिझाईन, नेटवर्क प्रशासन, डेटाबेस व्यवस्थापन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा आणि माहिती सुरक्षा इत्यादी क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी नोकऱ्या उपलब्ध असतात. तर निष्कर्षे, संगणक अभियांत्रिकी एक महत्त्वपूर्ण आकर्षक शाखा आहे, जी लोकांना संगणक प्रणाली आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध क्षेत्रात काम करण्याची संधी देते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला म्हणजेच संगणक अभियांत्रिकी म्हणजेच कॅम्प्युटर इंजिनिअरिंग याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून दिलेली आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र ढोणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील. धन्यवाद.